सुपर प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सोलापूर शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या पुलाच्या कामामुळे शहरातील सुमारे 22 नगरातील लाखभर नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गांवरील वाढलेली गर्दी आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वे पुलाचं काम संथ गतीनं। रखडलेल्या पुलामुळे लाखभर नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत। रेल्वे पुलाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार, स्थानिकांचा प्रशासनाला सवाल। शहरातल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम वेगानं पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे केलेली आहे। मात्र कामाचा वेग हा अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्यानं रेल्वे पुलाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। शाळा, महाविद्यालय, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णवाहिकांनाही या वाहतूक समस्येचा फटका बसत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नोव्हेंबरमध्ये 11 महिन्यात पूर्ण म्हणजे नोव्हेंबरमध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे, पण यांचं जवळपास अजून एक वर्षभर काम पूर्ण होत नाही असा एक आमचा अंदाज आहे। कारण एवढ्या संत गतीने हे काम चालू आहे। आम्ही काही दिवसानं एक ठराविक लोक जाऊन भेटलो मध्ये, जर हे काम जर जलद नाही झालं तर आम्ही इथं आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। आयुक्त साहेबांनी म्हणा किंवा त्या प्रशासनाने म्हणा, नवीनच एक फॅड काढलंय की ती आदिला नदी सगळ्यांचं लक्ष तिकडे जावं आणि आपल्या रस्त्याचं काम रखडत राहिलं तरी चालेल। हे रहदारीचा जो रस्ता आहे तो पहिल्यांदा चालू करायला पाहिजे होता। कारण गोरगरिबांचे मुलं शाळेला जाताना येताना ज्यांना 300 रुपये द्यावं लागत होते, आता 1200 रुपये घेतल्याशिवाय जात नाही। म्हणजे दुप्पट तिप्पट नागरिकांना खर्च सहन करावा लागतोय। पर्याय दिलाय, पूर्ण पर्यायी मार्गामध्ये पाऊस आला पूर्ण पूल पॅक होतो। इकडं जायचं म्हणजे तिकडल्या पुलाखाली पूर्ण पाणी। लहान मुलांना जितका आता सध्या त्रास आहे, त्यांनी 11 महिन्याच्या करारानुसार हे बांधकाम चालू केलेलं होतं। आता 11 महिन्याला 4 महिने कमी आहे, त्यांचं काम फक्त 20% झालं। तरी प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष देऊन हे काम पूर्ण करावं अशा विनंती आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेल्वे पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्याची कबुली देखील दिली आहे। त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी, रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यासोबत पुढच्या 2 दिवसात संयुक्त बैठक घेऊन कामाला गती देण्याबाबत निर्णय घेणार असल्याची ग्वाही देखील दिली आहे। रेल्वे पुलाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या पुलाचं काम संथ चाललेलं आहे। आपण सूचना दिल्यात, नोटीस काढले, सगळ्या गोष्टी। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मी रेल्वे प्रशासनासोबत बैठक करेन। संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याशी माननीय कलेक्टर महोदय बैठक करतील, मी करेन आणि ते काम तातडीनं पूर्ण करून लोकांची असुविधा तातडीनं दूर व्हावी अशा पद्धतीची व्यवस्थापन करू। पुलाचं काम लवकर पूर्ण व्हावं आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केलेली आहे। प्रशासनानं निश्चित कालमर्यादा जाहीर करून या कामाला गती द्यावी अशी मागणी सुद्धा स्थानिक करतायत। सरकारी काम आणि 6 महिने थांब याचा प्रत्यक्ष अनुभव सोलापूरकर सध्या घेत आहेत। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।